सर्व कामं आटपून दुपारी 1च्या दरम्यान वेळेत मी निवांतपणे लिहायला बसलेच होते की दरवाजावर टकटकचा आवाज आला. कोणीतरी बेल न वाजवता दरवाजावर उभं असल्याने मी जाऊन पटकन दरवाजा उघडला. शेजारची बाई दारात उभी होती. काही विचारायच्या आतच भडभडून रडायला लागली. मी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. तोच अजूनच रडायला लागली. मला काही अनुचित घटना झाल्याची मनात कल्पना आली. मी म्हटलं, "काय झालं?" तिला काहीतरी सांगायचं होतं, पण ती सारखी रडत होती. रडता रडता ती सांगायला लागली, "आपली बाली गेली." तोच दचकून मी तिला म्हणाली, "कुठे गेली?" ती म्हणाली, "घर सोडून पळाली." तेव्हा माझ्या लक्षात आलं. मी म्हणाली, "कुठे गेली? कधी गेली? कोणासोबत पळाली?" ती तशी दिसत नव्हती. "काय झालंय? थोडं सविस्तर सांग बघू." ती सांगायला लागली, "तो पोरगा नेहमी घरी यायचा. तुम्ही बी त्याला बघितलं हाय ताई. समोरचं जुने मंदिर आहे. त्या मंदिराची देखभाल करायला म्हणून आम्हीच त्या परिवाराला ठेवलं होतं. त्यामुळे ती आम्हाला जवळचे समजून दुःख सुख सांगत असे. एक वेगळी रूम तयार करून त्यात त्यांच्या 3 अपत्यासह राहायचे. पती पत्नी, 2 मुली व 1 मुलगा. परिवार छान, साधाभोळा होता. नाईट वॉचमन होता. पगार खूपच कमी. स्वतःचे घरही नव्हते. किराया द्यायलाही पैसे नव्हते. म्हणून तोच आला होता आमच्याकडे. मी इथं खोली काढून राहू काजी? माझ्या सासऱ्यांनी लगेच होकार दिला. मंदिराच्या साफसफाईला कोणतरी पाहिजेच होता. त्यामुळे काही मदत देऊन रूम उभारली. त्यात तो आपल्या परिवारासोबत राहू लागला होता. लहान लहान मुले आमच्यासमोरच मोठी झाली होती. एका मुलीचे लग्न पण करून दिलं होतं. ही मुलगी शिकत होती. 12वी झाली होती. बऱ्यापैकी हुशार होती. माझ्या प्रशिक्षण केंद्रात मोफत कोर्सचे प्रशिक्षण पण दोघीही बहिणींनी घेतले होते. पुन्हा बँकेत एजंटशिप करीत होती. सर्वांना तिचे कौतुक वाटायचे. काहीतरी करून ती आपल्या कुटुंबाला मदत करीत होती. दिसायला सर्वसाधारण, सावळी पण चेहऱ्यावर तजेला व साधेपणा होता. उंच, सडसडीत शरीरयष्टी छान दिसायची. पण त्या गरीब परिवाराला दुःखाच्या सागरात लोटलं. करती-सवरती मुलगी घरातून निघून गेली. आई-वडिलांवर दुःखाचा पहाट कोसळला. ती रडत होती. देव आमचीच काहून का परीक्षा पाहतो? आम्ही काय बिघडवलं कुणाचं? 10 दिवस झाले पोरगी आली नाही. बापानं तिचे कपडे-लत्ते कचराकुंडीत नेऊन टाकले. तिच्या शाळेचे कागदपत्र बी जाळून टाकले. मले कोणतरी सांगलं का तो पोरगा 2 पोराचा बाप आहे. बायको बी आहे. काही दिवस ठेवन अन इकून टाकन. मी काय करू आता? बाप जागेवरून उठाले तयार नाही. वरतून म्हणते मायासाठी मेलीत हे. आता तुम्हीच सांगा बाई, अशी माया का तुटते काजी? माया पोटचा गोळा त्यो, मही माया नाही तुटणार का? काहीतरी करा. या परीक्षेच्या घडीला आमची मदत करा. तुमचे लई उपकार हाय. आता एक अजून उपकार करा. माही बाली माया घरी आली पाहिजे. मी तिला धीर देऊन माझ्या मिस्टरांना ही गोष्ट सांगितली व मी पण तिला घेऊन तडक पोलीस स्टेशनला गेले. रीतसर कंप्लेंट दर्ज केली. पोलीस कार्यवाही ताबडतोब कामी लागली. तब्बल 2 तासात त्या मुलाला व बालीला पोलीस स्टेशनला आणले. तसाच एका पोलिसाने त्या मुलाच्या थोबाडीत चपराक दिली. तशीच बाली कळवळली व म्हणाली, "त्यांले नका मारूजी, मले मारा. सारा गुन्हा माह्याकडून झाला आहे." मग परिस्थिती पाहता इन्स्पेक्टरने समजवण्याचा प्रयत्न केला. त्या मुलाची पूर्ण माहिती बालीला दिली, तरी त्याचाच पक्ष घेत होती. पर्याय म्हणून त्या मुलाच्या पत्नीला बोलवण्यात आले. तिने सोडचिठ्ठी द्यायला नकार दिला. नंतर बालीला एकांतात नेऊन त्यांनी समजवलं, की आता तू त्या मुलाची रखेल होऊन राहणार आहेस काय? तुला त्याने लग्नाचे आमिष दाखवून तब्बल 10 दिवस नेऊन ठेवले. मग लग्न का नाही केले? त्याची अशी लग्न करायची इच्छा होती व तो तुझ्यावर खरंच प्रेम करत होता तर त्याने लग्न का नाही केले? 2 व्हीलर विकून खोलीचं भाडं दिलं.
यानंतर तुझे भरण पोषण कसा करणार? तिकडे त्याची पत्नी शेतात मजुरी करून लेकरं पोसत आहे. तुला तो धंद्यावर लावणार ही गोष्ट त्याच्या मित्राकडून कळली. बाली तुला हे सर्व आवडेल काय? इन्स्पेक्टरने तऱ्हेतऱ्हेने तिला समजवलं. अनेक उदाहरण दिलेत. तेव्हा बालीची बोलती बंद झाली. वाळलेल्या खोडासारखी खाडकन ढासळली. ती 2 दिवसाच्या प्रेमासाठी आईवडिलाच्या प्रेमाला ठोकर मारणार होती. ही गोष्ट त्या भोळ्या-भाबड्या आईवडिलांना किती पसनी पडली असती. बिचारे मंदिरात दिवस-रात्र पूजा अर्चना करणारे, त्यांची अशी का परीक्षा बघावी, यातून ते बाहेर पडले. बालीच्या डोळ्यावरची पट्टी उतरली. तिला घरी आणून लगेच मावशीकडे नेऊन ठेवले. छानसा मुलगा भेटला. तिचे लग्न करून दिले. ती सुखाने तिच्या सासरी नांदत आहे. तिला 2 मुले आहेत. प्रेम करणारे लोक आहेत. सुखी संसार करते आहे. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.